Hello students. Then in today's lecture we are going to see the instruction set of 8086 microprocessor. Then आता जी instruction set आहे ती खूप मोठी instruction set आहे. ते आपण वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं आहे. मग ते कोणते आहेत ते बघूया. फर्स्ट इज दी डेटा कॉपी अँड ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स. सेकंड अरिथमेटिक अँड लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स. थर्ड ब्रांच इन्स्ट्रक्शन. फोर्थ लूप इन्स्ट्रक्शन्स. Fifth, machine control instructions. 6, flag manipulation instructions. 7, shift and rotate instruction. And 8, string instructions. Then let us first see the data copy / transfer instructions. आता आपल्याला नावच काय सजेस्ट करते बघा, डेटा कॉपी और ट्रान्सफर. म्हणजे आपण काय करणार आहे, डेटा ट्रान्सफर करणार आहे फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. म्हणजे कुठून कुठं ट्रान्सफर करणार, फ्रॉम सोर्स ऑपरंड टू द डेस्टिनेशन ऑपरंड. डेटा ट्रान्सफर करण्यासाठी डेटा कॉपी / ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स आपण यूज करतो आहे. मग जे काय आपले मूव, स्टोअर, लोड, एक्सचेंज, इनपुट, आउटपुट ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ना, या सगळ्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, डेटा कॉपी / ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स ह्या कॅटेगरीमध्ये ह्या इन्स्ट्रक्शन्स येतात. लक्षात ते डेटा कॉपी / ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन कशासाठी, टू मूव दी data from source operand to the destination operand. The data copy transfer instructions are used, and load, exchange, input and output instructions come under this category. then पहिलं बघूया आपण, पहिली इन्स्ट्रक्शन बघूया, मूव डेस्टिनेशन कॉमा सोर्स. म्हणजे काय करणार आहे, ही इन्स्ट्रक्शनचं सिंटॅक्स कसं आहे, मूव डेस्टिनेशन कॉमा सोर्स असा त्याचा सिंटॅक्स आहे. मग हे वर्कआउट काय करणार आहे, जे काही तुमचा सोर्सचा जो काही कंटेंट असणार आहे, सोर्स रजिस्टर किंवा सोर्स जे काय असणार आहे तुमचा, त्याचा कंटेंट मूव्ह होणार आहे टू द डेस्टिनेशन. लक्षात येत आहे, सोर्स टू डेस्टिनेशन डेटा मूव्ह करणार आहे. द मूव्ह इन्स्ट्रक्शन्स कॉपीज अ वर्ड ऑर अ बाईट ऑफ अ डेटा फ्रॉम स्पेसिफाईड सोर्स टू द स्पेसिफाईड डेस्टिनेशन. म्हणजे आपण ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये डेस्टिनेशन आणि सोर्स स्पेसिफाय करणार आहे, आणि जे काय आपलं 16 बिट डेटा असू दे, 8 बिट डेटा असू दे, तो डेटा आपण सोर्स टू डेस्टिनेशन मूव्ह करणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रक्शन. द डेस्टिनेशन कॅन बी रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन. म्हणजे डेस्टिनेशन ॲज अ रजिस्टर पण असू शकते किंवा एखादं मेमरी लोकेशन पण असू शकते. आणि सिमिलर फॉर द सोर्स पण रजिस्टर पण असू शकते किंवा मेमरी लोकेशन असू शकते किंवा ॲज अन इमिजिएट डेटा पण असू शकतो आहे. लक्षात येते, मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स काय करणार आहे, सोर्सचे कंटेंट डेस्टिनेशनला कॉपी करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. आणि ते सोर्स आणि डेस्टिनेशन एखाद्या वेळेला मेमरी लोकेशन पण असू शकते, रजिस्टर पण असू शकते, आणि जो काय आपला सोर्स आहे तो ॲज अ इमिजिएट नंबर पण असू शकतो आहे. म्हणजे पण एक लक्षात घ्या, सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही पण कधी एकाच वेळेला दोन्हीही मेमरी लोकेशन्स कधी असू शकत नाहीत. म्हणजे सोर्स पण एक मेमरी लोकेशन आपण दिले आणि डेस्टिनेशन पण एक मेमरी लोकेशन दिले असं नाही चाललं. त्यातला मिनिमम एक तर काय पाहिजे, रजिस्टर किंवा इमिजिएट डेटा असं काहीतरी पाहिजे, त्याच वेळेला आपण ते यूज करू शकतोय. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की सोर्स आणि डेस्टिनेशन ॲट अ टाईम ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये मेमरी लोकेशन असू शकत नाही. द सोर्स अँड डेस्टिनेशन इन मूव्ह इन्स्ट्रक्शन मस्ट बी ऑफ अ टाईप बाईट ऑर दे मस्ट बी ऑफ बोथ बी ऑफ अ टाईप वर्ड. म्हणजे एकतर ते 8 बिट पाहिजे किंवा एकतर ते 16 बिट पाहिजे. म्हणजे सोर्स जर 16 बिट असेल तर डेस्टिनेशन पण 16 बिट पाहिजे, आणि जर सोर्स 8 बिट असेल तर डेस्टिनेशन पण 8 बिट असायला पाहिजे. आणि ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती कुठले फ्लॅग्सवर अफेक्ट करत नाही. का फ्लॅग्सवर अफेक्ट करत नाही, कारण आपण फक्त डेटा काय करायला लागलो आहे, कॉपी करायला लागलो आहे, ट्रान्सफर करायला लागलो. इथं कुठलं काय ॲरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म होत नाही आहे जेणेकरून कोणता फ्लॅग अफेक्ट होईल. लक्षात येते, मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स, त्याचं सिंटॅक्स कसं आहे, मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स. सोर्सचे कंटेंट डेस्टिनेशनला जाणार आहेत. सोर्स आणि डेस्टिनेशन ॲज अ रजिस्टर पण असू शकतात, मेमरी लोकेशन पण असू शकते, आणि जो सोर्स आहे तो ॲज अन इमिजिएट डेटा पण असू शकतो आहे. आणि लक्षात ठेवा, सोर्स आणि डेस्टिनेशन कधी दोन्ही एकत्रितपणे कधीही मेमरी लोकेशन असू शकत नाही. आणि ह्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यामुळं कोणताही फ्लॅग अफेक्ट होणार नाही, कारण सिम्पल इथं डेटा ट्रान्सफर ऑपरेशन परफॉर्म होत आहे. देन नेक्स्ट आपण एक्झाम्पल्स बघूया ह्या मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स या इन्स्ट्रक्शनचे. आता मूव्ह CX, 037AH. हा जो आता हे तुम्हाला 037AH हा जो आहे ना, तो काय तुमचा इमिजिएट नंबर आहे, आणि त्यामुळं काय होणार आहे, 037AH हा जो डेटा आहे तो तुमचा काय होणार आहे,
मूव्ह होणार आहे टू द CX रजिस्टर. म्हणजे जो काही तुमचा 16 बिट CX रजिस्टर आहे तिथं तो डेटा मूव्ह होणार आहे. देन आता मूव्ह BL कॉमा ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे बघा आपल्याला 437AH. म्हणजे हे काय कॉपी द बाईट इन अ DS ॲट ऑफसेट 437AH टू BL. म्हणजे जे काय तुमचं ऑफसेट व्हॅल्यू आहे 437AH ही ऑफसेट व्हॅल्यू आपण डेटा सेगमेंट रजिस्टरमधल्या ह्याच्यासोबत ॲड करून फिजिकल ॲड्रेस कॅल्क्युलेट करणार आणि त्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स जे असणार आहेत ते BL रजिस्टरला काय करणार आहे ट्रान्सफर करणार आहे. ते नेक्स्ट काय मूव्ह AX कॉमा BX. AX पण रजिस्टर आहे आणि BX पण काय रजिस्टर आहे. मग जे काही BX रजिस्टरचे कंटेंट्स आहेत ते आपण कुठं मूव्ह करणार आहे टू द AX रजिस्टर. देन मूव्ह DL कॉमा ब्रॅकेटमध्ये काय आहे BX आहे. कॉपी द बाईट फ्रॉम मेमरी ॲट BX टू DL. म्हणजे तुमचं जे काय BX रजिस्टरनं पॉईंट केलेलं मेमरी लोकेशन असणार आहे त्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स तुम्ही काय करणार आहे DLमध्ये काय DL रजिस्टरमध्ये काय करणार आहे मूव्ह करणार आहे. म्हणजे BXनं पॉईंट केलेल्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स म्हणजे BX हा रजिस्टर आहे त्याच्यामध्ये काहीतरी मेमरी लोकेशन असणार आहे. मग त्या मेमरी लोकेशनचे जे काही कंटेंट्स असणार आहेत ते तुम्ही कुठं मूव्ह करणार आहे टू द DL रजिस्टर. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन मूव्ह DS कॉमा BX. देन आता कॉपी वर्ड फ्रॉम BX टू DS रजिस्टर. म्हणजे BX हा जो रजिस्टर आहे तो तिथून आपण कुठं मूव्ह करणार आहे डेटा सेगमेंट रजिस्टरला तुमचे कंटेंट्स मूव्ह करणार आहे. देन नेक्स्ट इज दी मूव्ह रिझल्ट ब्रॅकेटमध्ये काय बघा BB कॉमा AX. कॉपी AX टू टू मेमरी लोकेशन्स. AL टू द फर्स्ट लोकेशन आणि AH टू द सेकंड. म्हणजे हे जे AX आहे तो काय AL आणि AH असे दोन असणार आहेत लोअर बाईट आणि हायर बाईट. मग AL जो आहे तो फर्स्ट मेमरी लोकेशनला मूव्ह होणार आहे आणि AH जो आहे तो सेकंड मेमरी लोकेशनला मूव्ह होणार आहे. EA of the first memory location is the sum of displacement represented by results and content of BP. आणि फिजिकल ॲड्रेस कसं कॅल्क्युलेट करणार EA प्लस SS असं कॅल्क्युलेट करणार. देन मूव्ह ES कोलन रिझल्ट BP कॉमा AX. म्हणजे सेम वरच्या इन्स्ट्रक्शनसारखंच आहे आणि फिजिकल ॲड्रेस कसं कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही इथं स्टॅक सेगमेंट ॲड करत होता तुम्ही फिजिकल ॲड्रेस कॅल्क्युलेट करताना पण इथं काय एक्स्ट्रा सेगमेंट जो आहे तुमचा तो तुम्ही काय करणार आहे ॲड करणार आहे फिजिकल ॲड्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी. लक्षात येते मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स. सोर्सचे कंटेंट डेस्टिनेशनला मूव्ह करायचं आहे फक्त सोर्स आणि डेस्टिनेशन वेगवेगळे असणार आहेत. ते रजिस्टर असू शकते मेमरी लोकेशन असू शकते किंवा इमेजिएट डेटा असू शकतो. देन नेक्स्ट इज दी पुश इन्स्ट्रक्शन पुश टू स्टॅक. आता हे इन्स्ट्रक्शन काय करणार आहे बघा द पुश इन्स्ट्रक्शन डिक्रीमेंट्स द स्टॅक पॉइंटर बाय 2 अँड कॉपीज द वर्ड फ्रॉम सोर्स टू द लोकेशन वेअर स्टॅक पॉइंटर नाव पॉईंट्स. म्हणजे काय पुश इन्स्ट्रक्शन काय करणार आहे आपला स्टॅक पॉइंटरला डिक्रीमेंट करणार आहे बाय 2 आणि जे काय आपले कंटेंट्स असणार आहेत जो काय वर्ड असणार आहे फ्रॉम द सोर्स टू द लोकेशन वेअर स्टॅक पॉइंटर नाव पॉईंट्स. म्हणजे स्टॅक पॉइंटर आता सध्या ज्याला पॉईंट करायला लागला आहे त्या लोकेशनला तुम्ही काय करणार आहे कंटेंट्स तुमचे सोर्सचे कंटेंट्स मूव्ह करणार आहे. हिअर द सोर्स मस्ट ऑफ अ वर्ड साईज डेटा. म्हणजे हा काय कंपल्सरी 16 बिट डेटाच पाहिजे तुम्हाला सोर्स. आणि सोर्स कॅन बी जनरल पर्पज रजिस्टर सेगमेंट रजिस्टर ऑर अ मेमरी लोकेशन. सोर्स काय असू शकतो रजिस्टर असू शकतो सेगमेंट रजिस्टर असू शकतो किंवा मेमरी लोकेशन असू शकते. द पुश इन्स्ट्रक्शन फर्स्ट पुशेस द मोस्ट सिग्निफिकंट बाईट टू SP-1 देन लिस्ट सिग्निफिकंट टू द SP-2. आता पहिला SP आहे आपला स्टॅक पॉइंटरला काहीतरी मेमरी लोकेशन असणार आहे. मग SP-1 होणार पहिला एकनं डिक्रीमेंट होणार आणि तुमचं जे काही फर्स्ट बाईट असणार आहे ते बाईट तुम्ही काय करणार आहे तिथं मूव्ह करणार आहे किंवा कॉपी करणार आहे. देन सेकंड जे असणार आहे ते अनेकदा परत डिक्रीमेंट होणार म्हणजे SP-2 होणार तो स्टॅक पॉइंटर आणि तुम्ही ते कंटेंट्स काय करणार आहे मूव्ह करणार आहे. पुश इन्स्ट्रक्शन डज नॉट अफेक्ट एनी फ्लॅग्स. म्हणजे ह्याच्यामुळं पण कुठले फ्लॅग्स अफेक्ट होत नाहीत फक्त आपण इथं डेटाच कॉपी करायला लागलो आहे ना. आता पुश CX
हे काय करते बघा, डिक्रीमेंट्स SP/2 कॉपी कंटेंट ऑफ CX टू द स्टॅक. म्हणजे काय करणार आहे, डिक्रीमेंट स्टॅक पॉइंटर बाय 2. म्हणजे स्टॅक पॉइंटर तुम्ही काय करणार आहे, 2नी डिक्रीमेंट करणार आहे आणि ते काय कंटेंट्स असणार आहेत CXचे ते काय करणार आहे, तुम्ही स्टॅक पॉइंटर जिथं पॉईंट करायला लागला आहे तिथं काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. पुश DS डिक्रीमेंट SP/2 अँड कॉपीज द DS टू स्टॅक. म्हणजे आता डेटा सेगमेंटमध्ये जे काही तुमचं कंटेंट्स आहेत ते तुम्ही कुठं मूव्ह करणार आहे, स्टॅक पॉइंटरनं पॉईंट केलं लोकेशनला. म्हणजे पहिला SP-1ला एक बाईट ट्रान्सफर करणार आणि SP-2ला एक बाईट ट्रान्सफर करणार. कुठून, फ्रॉम द डेटा सेगमेंट रजिस्टर. लक्षात येते. पुश इन्स्ट्रक्शन म्हणजे स्टॅक पॉइंटर आहे आपल्याकडं. स्टॅक पॉइंटरमध्ये काहीतरी मेमरी लोकेशन असणार आहे. ते मेमरी लोकेशन आपण पहिला डिक्रीमेंट करतो आहे आणि एक पहिला म्हणजे जे काय आपलं बाईट असणार आहे ती पहिला तिथं ट्रान्सफर करतो आहे. परत आणि एकदा आणि एकनी डिक्रीमेंट करतो आहे. म्हणजे काय झालं, SP-2 झाला आणि तिथे एक बाईट आपण काय करतो आहे, कॉपी करतो आहे. हे पुश इन्स्ट्रक्शन करणार आहे. देन नेक्स्ट काय, पॉप इन्स्ट्रक्शन. आता हे इन्स्ट्रक्शनमुळे काय होते बघूया. द पॉप इन्स्ट्रक्शन कॉपीज अ वर्ड फ्रॉम स्टॅक लोकेशन पॉइंटेड बाय द स्टॅक पॉइंटर टू द डेस्टिनेशन. आता हे एक्झॅक्टली रिव्हर्स आहे बघा पुशच्या. पुशमध्ये आपण काय करत होतो, स्टॅक पॉइंटरनं पॉईंट केलेल्या मेमरी लोकेशनला आपण कंटेंट्स काय करत होतो, मूव्ह करत होतो. पण आता इथं कसं आहे, स्टॅक पॉइंटरनं पॉईंट केलेल्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स आपण कॉपी करणार आहे टू द डेस्टिनेशन. लक्षात येते. द डेस्टिनेशन कॅन बी जनरल पर्पज रजिस्टर, सेगमेंट रजिस्टर ऑर अ मेमरी लोकेशन. म्हणजे ते मेमरी लोकेशन असू शकतो, सेगमेंट रजिस्टर असू शकते किंवा जनरल पर्पज रजिस्टर असू शकते तुमचं डेस्टिनेशन. हिअर आफ्टर द कंटेंट इज कॉपीड द स्टॅक पॉइंटर इज ॲटोमॅटिकली इन्क्रीमेंटेड बाय 2. म्हणजे तुमचं ज्यावेळेला कंटेंट कॉपी होणार आहे त्याला तुमचं स्टॅक पॉइंटर काय होणार आहे, ॲटोमॅटिकली कॉपी होणार आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली इन्क्रीमेंट होणार आहे बाय 2. तिथं काय करत होतो आपण, डिक्रीमेंट बाय 2 करत होतो. आता इथं डेटा घ्यायला लागलो म्हणजे पहिल्या लोकेशनचा डेटा घेतला त्याला वेळेला इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे ना, असं लक्षात घ्या. तिकडे डिक्रीमेंट करून आपण डेटा पुश करत होतो, इथे इन्क्रीमेंट करून डेटा काय करायला पाहिजे, पॉप करायला पाहिजे. पुश म्हणजे स्टॅकनं पॉईंट केलेल्या मेमरी लोकेशनला कंटेंट आपण फिल करत होतो आणि पॉप म्हणजे स्टॅकनं पॉईंट केलेल्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स आपण बाहेर घ्यायला लागलो आहे टू द डेस्टिनेशन. एक्झाम्पल बघूया आपण आता. पॉप CX कॉपी अ वर्ड फ्रॉम पॉप CX असं एक्झाम्पल आहे. मग कॉपी काय करणार आहे, ते वर्ड फ्रॉम द टॉप ऑफ द स्टॅक टू द CX अँड इन्क्रीमेंट SP/2. म्हणजे जे स्टॅकमध्ये जे काही मेमरी लोकेशन असणार आहे त्याचे जे काही कंटेंट्स असणार आहे ते पहिला इन्क्रीमेंट बाय 1 करणार आणि तुमचं फर्स्ट डेटा कॉपी होणार आहे फ्रॉम द स्टॅक. आणि ज्याला आणि नंतरच्या वेळेला काय होणार, परत एकदा इन्क्रीमेंट होणार तुमचा स्टॅक पॉइंटर म्हणजेच काय SP+2 होणार त्यावेळेला आणि तुमचे जे काही कंटेंट्स असणार आहेत ते कॉपी होणार आहेत फ्रॉम द लोकेशन पॉइंटेड बाय द स्टॅक पॉइंटर. लक्षात येते काय व्हायला लागले ते. आणि ते कंटेंट्स कुठं कॉपी होणार आहेत, टू द CX म्हणजे CL आणि CH म्हणजे लोअर बाईट आणि हायर बाईट ऑफ C रजिस्टरमध्ये ते कंटेंट्स फ्रॉम द स्टॅक कॉपी होणार आहेत. आजचं जे काही लेक्चरमधले कंटेंट्स आहेत ते लक्षात आलं आहे ना. फर्स्ट आपण बघितली डेटा कॉपी / ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमधला पार्ट बघतोय आपण. त्यामध्ये पहिली इन्स्ट्रक्शन होती मूव्ह डेस्टिनेशन सोर्स. सोर्सचे कंटेंट आपण डेस्टिनेशनला मूव्ह करायला लागलो आहे. देन नेक्स्ट काय होतं, पुश टू स्टॅक. म्हणजे जे काय आपले कंटेंट्स असणार आहे, आपण जे काही स्पेसिफाय केलेले असणार आहे ते म्हणजे रजिस्टर असू दे, मेमरी लोकेशन असू दे, त्याचे कंटेंट्स आपण कुठं मूव्ह करणार आहे, टू द स्टॅक. म्हणजे ते स्टॅक पॉइंटर आपल्या ह्याला म्हणजे स्टॅकला पॉईंट करणार आहे आणि त्या लोकेशनला आपण डिक्रीमेंट करत जाणार बाय 1 पहिल्यांदा आणि त्यावेळेला पहिले कंटेंट्स कॉपी होणार आणि एकदा परत डिक्रीमेंट करणार म्हणजे SP-2ला दुसरी बाईट ट्रान्सफर होणार आहे. आणि पॉप म्हणजे काय, एक्झॅक्टली रिव्हर्स ऑफ द पुश. म्हणजे स्टॅकमधनं आपण रजिस्टरला किंवा मेमरी लोकेशनला कंटेंट्स काय करणार आहे, कॉपी करणार आहे. आणि जे काही पुढचे जे काही डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आणि आता आपण इथे थांबूया. थँक्यू.